पितांबराची कास घालोनी वनमाळी काढी उष्टावळी आवडीने रोमी जयाच्या अनंत ब्रह्मांडे चारी वेदान कळे अंतजाचा विधीचा जनक रमाजाची दासी ध्यान हरणीसी करीसी व पितांबराची कास घालोनी वनमाळी काढी उष्टावळी आवडीने नामा म्हणे राबे भक्ताची ये घरी नामा म्हणे राबे भक्ताची ये घरी भाव देखोनी हरी तिष्ठतसे पितांबराची कास घालोनी वनमाळी काढी उष्टावळी आवडीने विठाला जयाचे केली या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरु चरण नमस्कारोनी आता पांडुरंगाक कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी भजनी मंडळीच्या नावाने एकदा वाजवा गडी टाक, कारण भजनी मंडळी सुंदर आहे. कमी पडल तर मीच पडल, उग हात जोडून सपादून घ्या म्हणजे जमलं. रामकृष्ण हरी. नियोजन सुंदर आहे. तुका म्हणे ज्याची खरी सेवा आहे का नाही, काय त्याच्या रामकृष्ण हरी. अंतकरणातून सेवा असली का सरपंच त्याचं प्रतीक असतं. हे उग उन्हाळ पाळी म्हणलं का ढेकळे फुटत नाही तर रामकृष्ण हरीन ती आवतही लागत नाही. चला विनोदाचा भाग द्या सोडून.
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका प्रस्तुताची कीर्तन रूपी सेवा आपल्या या मोजे केंदळी गावात रामकृष्ण हरी मोठ्या आनंदानं उत्साहानं प्रेमानं आनंदाचा सोहळा ज्या गावात बजेबा अण्णासारखे सुपुत्र जन्माला येतात, धनवान भरपूर असतात रामकृष्ण हरी, ऐश्वर्य कमावणारे भरपूर असतात, पण परमार्थामध्ये ज्यांना आपलं संपूर्ण जीवन घातलेलं असते, संसार करीत असताना त्या देवाची चिंता ज्याला वाटते का रामकृष्ण हरी, संन्यासी संन्यासी असतात पण पांढऱ्या कपड्यातले ते संत असतात. विठाला बजेबा पाटील अण्णाचे 3 सुपुत्र विठ्ठलरावजी, दत्तरावजी, दत्तात्रय आणि विनायक काका. काका म्हणायचे ना त्याला, चला मी अधिक जास्त. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा तुझी रामकृष्ण हरी. जे पाठीमागून वडिलांना रस्ता दाखवलेला असते, वडील म्हणलं की पुत्राची तळमळ असती रामकृष्ण हरी. आता आपण कोणाचे तरी वडील आहेत, आपणाला सुद्धा पुत्र आहेत, पण आपण फक्त ऐश्वर्य संपत्ती आणि संतती कमवण्याचं शिकवतो रामकृष्ण हरी. पण ज्याच्या जीवाचा उद्धार होईल असे क्वचितच पिता पुत्र जन्माला येतात. विठाला पित्यानं सांगितलेली आज्ञा म्हणून हा कार्यक्रम विनायकांना समोर चालवला आणि आज अद्यागत चालत आलेला हा कार्यक्रम रामकृष्ण हरी. त्यांचे मोठे सुपुत्र ज्ञानेश विनायकराव घारे पाटील आणि हा ते अवघड गेलं नाही. मी ज्या दिवशी पत्रिका बघितली का 20 आहे सुरुवातीला, विवेकराव विनायकराव घारे पाटील. ही धुरा खरी तुमच्यावर आहे. हे संसार तर चलत राहते बाबा, ऐश्वर्य असते, संतती असती, संपत्ती असती, हे करायची गरज नाही. पण पाठीमागं वळून पाहिल्यानंतर ते वडील नाही आले जन्माला तुमच्या घरात रामकृष्ण. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संताने, दयानिधी संताने, दयानिधी संताने. मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संताने, दयानिधी संताने, दयानिधी संताने. हे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संताने, दयानिधी संताने, दयानिधी संताने. हे मार्ग दावणी गेले आधी दयानिधी संताने, हे दयानिधी संताने, दयानिधी संताने. मार्ग दावूनी गेले आधी दयानिधी संतते. वडील असतील, काका असतील, चुलते असतील, मामे असतील रामकृष्ण हरी. एखादा भजन्या असल, मृदंगाचार्य असल, गायनाचार्य असल, पोथी पुराण वाचक सूचक असल रामकृष्ण हरी. पण जे आपल्या जीवाचं कल्याण करण्याची जे आपणाला रस्ता दाखवून देतात रामकृष्ण हरी, ते खरे मायबाप असतात. आणि जन्मदाते मायबाप असून सुद्धा खऱ्या मार्गाला ज्यानं लावलंय का रामकृष्ण हरी, बजेबा पाटलाची पुण्य आहे. विठाला असारामला माहित आहे, अंशीराम महाराजाला माहित आहे. बघ कोणाची स्तुती करणार वेड्या.
पहिली वेळ आहे गावात येण्याची. म्हणजे काय कोणासोबत ओळख नाही, काही मागायचं नाही, काही घेणं देणं नाही, काही नाही. उगं विनाकारण स्तुती नाही करायची कोणाची. रामकृष्ण हरी. आणि माझा परिचय पण मला द्यायची गरज नाही, मी देणार बी नाही. रामकृष्ण हरी. चेहरे नव्हेत, पण तुम्ही माझ्या भगवंताचंच भजन करता ना. रामकृष्ण हरी. मग तुम्ही आम्ही नवे कायचे आलेत. आणि करून करून आपण करायलो तरी काय, भजनच करायलो. एकच जन्म नाही. रामकृष्ण हरी. तुम्ही किती जन्म भजन केले? तुम्ही बसलेले मंडळी किती जन्म भजन केले? इथं उगाचच कोणी येऊन बसत नाही. भजन कुठे होत नसते, कीर्तन कुठे होत नसते, हरिनाम कुठे होत नसते. आणि महत्वाचा मुद्दा अन्नदान हे कुठल्याही ठिकाणी होत नाही. रामकृष्ण हरी. एकदा थाप टाकी जाय, मी जरा कामातून गेलेला माणूस. भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन पूजन. त्याची वाट पाहावे, त्याची वाट पाहावे, रघुनंदन रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन होते, अन्नदान होते, चिंतन होते, सुविचार होते, पुण्याई होती. ज्याच्या घरात रामकृष्ण हरी भगवंताचं भजन होते त्याला देवाकडे जाण्याची गरज नाही. हरी त्याची वाट पाहे रघुनंदन रघुनंदन, भाग्यवंत घरी भजन पूजन. भजन कुठं होतंय? रामकृष्ण हरी. तू म्हणसाल भाग्यवंता घरी भजन जे करायले, ज्यानं कार्यक्रम ठेवलाय, ज्यानं अन्नदान केले, त्याचंच गुण गायलात. रामकृष्ण हरी. तुम्ही पण धन्यवान आहेत, भाग्यवान आहेत, पुण्यवान आहेत. कीर्तनाच्या मंडपात येऊन बसला. इथं कोणी येत नाही. इथं ऍडमिशन नाही. काय नो ऍडमिशन द विदाउट परमिशन. तुम्ही त्या तालावर जाऊ नका, मला इंग्लिश काय येत नाही. इथं कोणी बी येत नाही. पूर्व पुण्य जाती पूर्व पुण्य जाती असेल पुण्याई, तोची मुखी गाई बहुत
देवा? बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल. हे अभंग पाठ आहे का? अभंग तुला पाठ असेल है का नाही? सर्वांच्या अभंग हे सगळ्याच्या पाठातला आहे का नाही? रूप पाहता लोचिनीला इथं कोणीच नव्हतं. मॅत म्हणलं माणसाची येत का नाही की. रामकृष्ण हरी. रूप पाहता लोचनीला इथं कोणीच नव्हतं, कोणीच नाही. आणि त्याच अभंगामध्ये अनुभव हे अभंग सगळ्याला येते. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली एका जन्माचं पुण्य नाही. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. तेव्हा या विठ्ठले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. जन्मोजन्मी आम्ही रामकृष्ण हरी. एका जन्माचं पुण्य नाही आणि एका जन्मानं काही होत बी नाही. लयच गडबड माणसाची, लय गडबड. काल परवा आमच्या इकडं आता हरभऱ्याचीच पेरणी झाली ना, है का नाही? इकडे बी येतं काय की हरभरे. सकाळी हरभर पेरलं त्यानं, सांच्या पारी उकरून पाहिलंय निघालं का नाही. सांच्या पारी लगेच उकरालंय, निघालं का नाही. रामकृष्ण हरी. हे एका जन्माचं पुण्य नाही माय तुमचं इथे येऊन बसण्याचं. हे मागे बहुता जन्मी हेची करीत आलो आम्ही. पसरवी प्रमाण द्यायचं, ज्याला येतं त्यानं द्यायचं, एकेरी पाळी घालायची. प्रमाण सगळ्याचं घेणार. लागू पडल्यावर प्रमाण लागतच, प्रमाणाशिवाय कीर्तन नसते. मोकार बस स्टँड वरल्या गोष्टी नाही सांगायच्या. विठाला मागे बहुताजन्मी हा हेची करीत आलो आम्ही. पुन्हा भवतापश्रमी हा दुःखे पिडली निवत्या. रामकृष्ण हरी. सुद्यामध्ये एवढं आलो नाही तिथे काय येशी नव्हती, येशी नाही, आईस नाही, आराम नाही, काही नाही. बहु दुःखे पिढिलो. रामकृष्ण हरी. जन्म म्हणलं की दुःख येतच असते, पण दुःख नको वाटालय. जन्म म्हणलं की दुःख येतच असते, सुखच असा वाटालय. सुखासाठी काय करावं लागते माहित आहे का?
2च किलोची एक कीड धरायची आपणाला. कोण म्हणलं? 80 लाख रुपये किलो. 80 लाख रुपये किलो. एक कीट केवढ्याला पडली? 1,07,00,000 रामकृष्ण हरी. एक कीट गुणिले 5,000 येते. 16,85 80,000 कोटी रुपये एक घर बांधायला. 80,000 कोटी. 80,000 कोटी एका घराला गुणिले 7 कोटी घर. आखरीला मेल्यावर तोंडात घालायला सोनं राहिलं नाही त्याच्या बी न त्याच्या बी. तुका म्हणे जाची संपदा ये वाडी, तुका म्हणे जाची संपदा ये वाडी. तुका म्हणे जाची संपदा ये वडी. सांगा ते कवडी गेली नाही. त्याच्या तोंडात सोनं सुद्धा राहते ना. मेल्यावर घालतात वाटते नाही का? मेल्यावरच की. जिथे पण नसतंय ना आमच्या इकडे मेल्यावर घालतात म्हणून म्हणालो. रामकृष्ण हरी. इकडे तसंच असेल ना. काढून घेते तिकडं. हा? इकडं काढ. आमच्या वणीच असेल ना. आमच्या इकडे केळं सोलून खातात. इकडे कसं आहे? मेल्यावर माणसं जाळतात आमच्या इकडे. तुमचं आमचं सारखंच सारखंच आहे. आमच्या इकडे मेल्यावर माणसं जाळतात. बरोबर आहे ना? तोंडात सोनं घालायला सुद्धा राहिलं नव्हतं. सगळं जळालं, सगळं जळालं. आणि राहिला विषय देवाचा. बाकीचा विषय द्या सोडून. डोसक्यात घ्या जराशी. देव जरी असल कर्माच्या पुढे जाता येत नाही. अख्खी नगरी पाण्यात गेली. देवाला सुद्धा मेल्यावर घरचं काडी लावायला कोणीच राहिलं नव्हतं. कोणीच नाही. मला शास्त्र येत नाही दादा. रामकृष्ण हरी. आपलं काम आहे ऐक्यू माहिती. देवाला सुद्धा कुळातलं घरचं कोणीच काडी लावायला राहिलं नाही. ज्या व्याधानं बाण मारला रामकृष्ण हरी त्या व्याधानच देवाची. रामकृष्ण हरी काय म्हणतात त्याला? चितेला अग्नी दिला. त्या व्याधानं घरातलं कोणी राहिलं नाही, कुळातलं कोणी राहिलं नाही. रामकृष्ण हरी. आणि त्या रावणाचं सुद्धा तितका असून सुद्धा सोनं. आता आपल्याजवळ किती आहे त्याचा विचार ज्याचा त्यानं करा. कोण म्हणाले माझ्याजवळ 10-5 क्विंटल आहे. 10-5 क्विंटल सोनं. 10-5 क्विंटल. रामकृष्ण हरी. ज्याच्याकडे धन आहे त्याचा देव झाला नाही. रामकृष्ण हरी. ज्याच्याकडे भाव आहे रामकृष्ण हरी देव त्याचा बांधल्या गेला. विठाला देव कोठे काम करायला तयार नाही. कोणाच्या हाताखाली देव आहे ना ते करतरे आवरे अंतकरण. मी तुम्हाला कुठून बाजूला गेलतो. जे बी करालात ना इथून करायचं. बेंबीच्या देठापासून 12 जरी करीत असाल 2च पायल्या लागत असाल भजण्याला पण इथून करायचं. रामकृष्ण हरी. भाव बळे आकळे हिरवी नाकळे. हा. जे बी पेटलं ना इथून पेटलं पाहिजे. त्या वातीला आरतीला रामकृष्ण हरी.
भाव पंचारती उजळोनी मनी भक्ती निरंजन दीप पाजळोनी उदबत्ती धूप लावूनी आमुप तुझ ओवाळी तो मी जगदीश्वरान जय जय देवा परमेश्वरा जय जय देवा परमेश्वरा जय जय देवा परमेश्वरा भक्ती निरंजन भाव प्रकाशून उजळून धूप दीप ज्योती पंचारती वाळू तयाची आळवणी मंगल मूर्ती पंच प्राणाचा भाव उपजला पाहिजे अंतःकरणातून तो विठ्ठल मी गपचूप कशामुळे बसलो होतो माहितीये का रामकृष्णारी समाज भरपूर आहे आणि तुमच्यापर्यंत ऐकू जावं म्हणून लाईन गेल्यावर गपचूप बसलो नाही तर रामकृष्णारी लाईनीचा ना आपला काही संबंध येत नाही हे आता निघालंय होय आसाराम हे कवा निघालंय तुकोबारानं भजन केलं तेव्हा लाईन नव्हती री तुकोबाची अभंगवाणी देवाजीच्या पडता कानी दगडाच्या टाळामधून गायिले अभंग ऊन का धरिले देवा सांग पांडुरंग ऊन का धरिले देवा सांग पांडुरंग तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी अमृत तुकोबाराच्या मुखातून अमृत निघायचं अमृत अमृत म्हणजेच अभंग अभंग म्हणजेच अमृत रामकृष्णारी बारीक विचार करा अमृतानं जीवदान मिळते आणि जर एखाद्याच्या डोक्यामध्ये एखादा अभंगाचा अर्धी ओवी जरी बसली रामकृष्णारी जीवनभर काम करते त्याला मरू देत नाही त्या माणसाला रामकृष्णारी म्हणून हे जिवंत जागतं अमृत आहे